मुंबई गोवा महामार्गावर अपघात झालाय। सिमेंट वाहतूक करणारा एक कंटेनर उलटल्यामुळे एक जण जखमी झालाय। कणकवलीच्या हळवल फाट्यावरती चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झालाय। वारंवार होणाऱ्या अपघाताला महामार्ग प्रशासन जबाबदार असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय। या तीव्र वळणाआधी गतिरोधक दिशादर्शक फलक लावण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर अपघात नेहमीच होत असतात। आता आपण आहोत कणकवली हळवलच्या या फाट्यावर। इथे देखील आता हा संध्याकाळी 4च्या सुमारास अपघात झाला। आपण प्रत्यक्ष ठिकाणी आहोत। हा जो कंटेनर आहे तो गोव्याच्या दिशेने जात होता, मुंबईवरून गोव्याच्या दिशेने होता आणि हळवल फाट्यावर आल्यानंतर हा पलटी झालेला आहे। म्हणजे या जो ब्रिज आहे या ब्रिजवरून हे तीव्र वळण आहे, तीव्र वळणावरून हे त्याला तो ड्रायव्हरला ताबा जो आहे तो सुटला त्या वाहनावरचा आणि तो पलटी झालेला आहे। याच्या सोबतचे काही ट्रक आहेत ते पुढे थांबलेले आहेत आणि या कंटेनरमध्ये सिमेंटची थोडीशी वाहतूक होती अशी माहिती मिळते। गेली 2 वर्ष सातत्याने या ठिकाणी आमचं घर इथे जवळच आहे। प्रत्येक अपघाताच्या वेळी आम्ही या ठिकाणी असतो। ज्यावेळी बरेच एकदा लक्झरी पडली त्याच्यातले 2 जण जागेवर गेले। त्याच्यानंतर या भागात चतुर्थीच्या वेळी सावंत पण नरडव्याचे होते, त्या माणसाचा नाहक बळी गेला। अशी किती माणसं इथे गेलेली आहेत। रात्रीच्या वेळी इथं हायमॅक्स लावा जेणेकरून रात्रीचे अपघात टळतील अशा प्रकारची पण विनंती केली, परंतु कोणालाही त्याची दखल घेता येत नाही, आजपर्यंत घेतली नाही। आता आम्ही ते साळुंके म्हणून जे ह्या भागातले इंजिनियर आहेत त्यांना पण मी आता फोन केला, परंतु ते फोन केव्हाहीच उचलत नाही। अशा प्रकारची यंत्रणा पूर्णपणे झोपलेली आहे। उद्या चतुर्थीच्या वेळेला बऱ्याच लोकांचे इथे प्राण जाण्याची शक्यता आहे। पोलीस डिपार्टमेंटला आमची विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी उपाययोजना करावी। उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।